तर माझ्यावर खूप मोठं राजकीय आक्रमण झाले. तुम्ही कधीपासून घाबरायला लागले राजकीय आक्रमणात आणि कशासाठी घाबरतंय राजकीय आक्रमणात? आमची भूमिका आजही तुम्हाला स्पष्टपणाने आहे की जे लोक याच्याशी संमित असतील तुम्ही निपक्षपातीपणानं पोलीस यंत्रणा तुमच्या आदेशात चालते, परिसरातले अधिकारी लोक तुमच्या संलग्न आहेत, राज्याचे मंत्री म्हणून तुम्ही दीर्घकाळ राहिलेले आहेत, तुम्ही स्पष्ट आदेश करा आणि याच्यावर पारदर्शक चौकशी व्हावी. दूध दूध आणि दुधात पाणी ते पाणी असं वेगळे पण त्याच्यामध्ये झालं तर तुम्हाला निश्चितपणे संशय तुमच्यावर लोकांना घेण्याचं कारण नाही. पण तुम्ही ही भूमिका घेत नाही. पुन्हा सावरासावरीच्या उत्तरामध्ये वेगळंच काही व्यक्तिगत टीका टिप्पणीपर्यंत जात आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणाने तुम्ही सांगताय का माझ्या जवळचे सहकारी चुकले असतील, काका असतील, अन्य सहकारी असतील, चुकले असतील, पण त्यांनी काय ते दान पारला तर गेले नाहीत ना. म्हणजे हजारो लोकांच्या जीविताशी तुम्ही खेळण्यात गेलात, तुम्हाला त्याच्यात ते परवडताय. पण डान्स बारला एखादा माणूस जातो तो परवडत नाही. ही कुठली पद्धत आहे? विषयाचं गांभीर्य नाही. या विषयाचं गांभीर्य तुम्ही घेत नाही. आणि जर तुम्ही उत्तर पत्रकार बांधवांना संवाद साधताना सुद्धा किंवा जनतेशी संवाद साधताना तुम्हाला अपेक्षित असं होतंय, कोणता असा कार्यकर्ता आहे, कोणता असा माणूस आहे की घरातल्या एखादी घटना झाली, कॅन्सर सारख्या एका आजाराने घटना झाली आणि आज त्याला खात्री पटली का कॅन्सर होण्यासाठी हीच कारणं आहेत आणि त्या कारणामध्ये आज हे घडलंच नाही, घडलंच नाही, घडवणारच नाही, अशा स्वरूपाचे उत्तर कोण देणार? मग तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा आहे ती पूर्ण करत नाही, त्याला तुम्हीच राजकीय स्वरूप आहे असं सांगून त्याच्यापासून पळवाट काढण्यापेक्षा आजही युक्तीने पुढे या आणि पारदर्शक कारवाई करा, त्याच्यावर काम करा आणि त्या लोकांना ज्यांनी असं दुष्कृत्य केलं त्यांना निश्चितपणे या जे दोष सापडतील त्याच्यावर कारवाई करा. एवढीच आमची मागणी. माफक अपेक्षा या संदर्भात दुसरी आमची कोणती मागणी नाही. दिलीप वळसे पाटील या तालुक्याचे आमदार आहेत. मी असं म्हणाले ते माजी मंत्री आहेत, सत्तेमध्ये त्यांचा दबदबा आहे. तुम्ही शिंदे साहेबांना भेटले, फडणवीस साहेबांना भेटले, निवेदन दिलं. वळसे पाटलांना भेटून एखादं निवेदन देऊन साहेब तुम्ही सुद्धा या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्यासाठी आमच्यासोबत चला असा आग्रह का धरला? 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. वळसे पाटील या तालुक्याचे आमदार नसते तर निश्चितपणे त्यांच्याकडे जाऊन आम्ही निवेदन दिलं असतं. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला आम्ही निमंत्रण दिलं. मग घराच्या मालकाला जे कर्मचाऱ्याने काहीतरी येऊन सांगणं किंवा त्या परिसरात वावरलेल्या माणसाला काहीतरी सांगणं अशी त्याची अवस्था होती. मालकाला कुणी घराची जबाबदारी कुणी सांगत असतं, त्याची जिम्मेदारी म्हणून तुम्हाला ही सगळी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही त्याची काळजी घेऊन त्याच्यावर काही ना काही करा अशीच आमची भावना आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्यांनी स्वतःहून कारवाई केली असती. शिंदे साहेबांना निवेदन दिलं त्यांनी स्वतःहून कारवाई केली असती. तुम्ही त्यांना भेटू शकताय. इथे यांना भेटायचा प्रॉब्लेम काय? जाहीरपणे शिवाजी चौकातून मी आव्हान केलं, वळसे पाटलांना आव्हान केलं. जसं हे आंदोलन सर्वपक्षीय उभारलं आहे तसं राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते किंवा आपण या चौकामध्ये येऊन लोकांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याच्यात तुम्ही संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि त्याचं उत्तर द्या हे सांगून सुद्धा ते त्या संदर्भात बोलायला तयार नाहीत. त्याची छाटूमाटून उत्तरं देऊन त्या प्रश्नापासून पळ काढत असतील तर तुम्ही परत एकदा म्हणत असेल, तुम्ही म्हणत असाल तर कदाचित अजून 4 वेळा जाऊन या तालुक्यातल्या जनतेसाठी आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी उद्याच्या भविष्यासाठी आम्ही कोणाकडेही जायला तयार आहे. ही गोष्ट मोकळ्या मनाने आम्ही जाहीरपणे सांगतो. प्रश्न यासाठी होता की तुम्ही आरोप करणार की त्याचं उत्तर देणार, लोकांची करमणूक होते. विषय भेसळचा अतिशय गंभीर आहे. तुम्ही आमच्या उपस्थित वळसे पाटलांना जाब विचारू शकता ना की तुम्ही काय येत नाही, चला आमच्या मुंबईला. लोकांना खरं काय ते कळलं. म्हणूनच सांगितलं आम्ही ज्यावेळेस वळसे पाटलांना हे सांगितलं अधिवेशनाचा काळ होता. विधान परिषदेमध्ये 2 आमदार ह्या प्रश्नाच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये या प्रश्नाच्या संदर्भात पोटतिडकीने 2 आमदार जगदीश पुण्याचे आमदार योगेश टिळेकर बोलले, दुसरे अजून त्यांना साथीदार आणखी 1-2 आमदार बोलले, विधानसभेमध्ये 5-7 आमदार बोलले आणि ते बोलल्याच्या नंतर जेव्हा सगळी परिस्थिती हाताची आली आम्हालाही असं वाटतं की आमचा लोकप्रतिनिधी म्हणून
वळसे पाटलांनी त्या भूमिकेशी जर तिथं जाऊन 2 तास एखाद्या घटनेकडं तुम्ही जे आज त्या दिवशी उत्तर सांगितलं, मी म्हणत नाही त्यांचं त्या घटनेत त्यांनी जाऊ नये, पण 2 तास त्याच्यासाठी दिले असताना एखादे वाक्य या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये जी खतखत आहे, त्या खतखत संदर्भात एक वाक्य जर तुम्ही सभागृहात बोलला असता तर आम्हाला निश्चितपणे आजही त्याचा आनंद वाटला असता की तुम्ही चौकशीच्या कामात पुढे. तुम्ही ते काही करत नाही आणि त्याचं समर्थन करण्याऐवजी तुम्ही ते कसं खोटं आहे हे सांगण्यात तुम्ही धन्य समजताय, ते मात्र योग्य नाही. त्यांचं सगळं सोडलं तू भेसळ प्रकरणात पत्रकारांना टार्गेट केलं. नाही, बघा, तालुक्यामध्ये पत्रकार ही माणसंच आहे, या तालुक्यातली माणसं त्यांच्याही मुलाबाळांना हे दूध प्यायला लागतं. त्याच्यामुळे निश्चितपणे पत्रकार म्हणून तुम्हाला कुणी आम्ही लोक तरी जे कदाचित एखादा व्यक्ती बोलला असेल तुम्हाला एखादा सोशल सायकोलॉजीचा वाद झाला आणि ह्या पत्रकारांना का टार्गेट केले गेले या सगळ्या पत्रकारांना सगळ्यांनी बातम्या आजही सांगतोय पत्रकारांना टार्गेट करण्याचा भाग नाही. कोणत्या पत्रकारांना ज्यांनी धंदा आहे? ज्यांनी याच्यामध्ये भाग ज्यांना वाटत असेल ते अनेक लोक आहेत. आम्ही समाजातल्या काही मोजक्या लोकांमध्ये आहे. तुम्ही प्रातिनिधिक करत असताना मलाही असं वाटतंय समोर असणारे जेवढे लोक आता या भेसळमध्ये गुंतले ते सगळे आमच्या जवळकीचेच आहेत, लांबचे नाहीत. मित्रमंडळी तरी असतील किंवा जवळकीचे सातत्याने त्याच्यासोबत वावरलेला असतो. आम्हाला व्यक्तिदोषाने आम्ही कोणती कृत्य करत नाही. आम्ही त्या परिस्थितीवर आणि कृत्यावर आमचा विश्वास. आम्ही व्यक्तिदोषाने एखादा व्यक्ती माझ्या विरोधातला आहे म्हणून तो त्याच्यात सापडलाय म्हणून त्याच्यावर काही ना काही कारवाई करा हे म्हणण्याचा आमचा काही कधीच उद्देश काही नाही. दिवसापासून अमोल जाधव इथे माझ्या शहरात त्यांनी सुद्धा बातमी केली, त्यांना अटक नाही, झालं आम्ही आणि त्याच्यापासून सगळ्यांनी फॉलो घेतले. परवाच आम्ही सांगितलंय जिथं जिथं पत्रकारांमुळेच हा मोठा विषय झालेला आहे. पत्रकारांमुळे सामान्य माणसाला हा विषय कळलेला आहे. गावापासून राज्यापर्यंत बदलत्या पद्धतीमुळे सोशल मीडियामुळे आज सामान्य कुटुंबात कोणत्याही कुटुंबाचा आज सकाळी मी पिंपळगावला गेलो होतो. पिंपळगाव बाहेर काढताना 50 लोक चहा प्यायच्या हॉटेलमध्ये बसत होते तरी ते सांगत होते अशाचे घडले ना असं एक त्याला समर्थन देणं गरजेचं नव्हतं. हे प्रश्न खरं तर आम्ही सांगतोय म्हणून आम्हाला विचारण्यापेक्षा ट्रोल करणाऱ्याला विचारा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं. आम्ही तर कधीच पत्रकार तुम्ही केलेला मग आंबेगाव तालुक्यातला पत्रकार असो नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला पत्रकार असो, भूमिका तुम्ही जर मांडली नसती तर आम्हाला ती तितक्या बारकाईने समजलीच नसतं. तुमचं आम्ही कौतुकच करणार, शेवटी भूमिका मांडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. ते समजलं नसतं तर आम्ही काय केलं असतं. केवळ आंबेगाव तालुक्यात ही चळवळ उभी राहते. 5 जिल्ह्यांमध्ये कारवाई होती. 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुमचं तर कौतुक आहेच, पण 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही चळवळ उभी राहायला पाहिजे. म्हणूनच आणि तुम्ही सुद्धा राज्यव्यापी चळवळ उभी करायला पाहिजे. म्हणूनच आमचं आजही या आंदोलनाचं असं म्हणजे 13 जण सापडले पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला आणखी विनंती करतो उद्याच्या काळात राहिलेले 13 सापडवा. सापडण्यासाठी तुम्ही तुमची भूमिका घ्या आणि नुसतं 13 सापडू नका, त्याच्यासोबत अन्य जे लोक आता निदर्शनात येत आहेत डोळ्याने त्यांना सगळ्यांनी गुन्ह्याच्या अंदर घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करा असं आमचं म्हणणं. एकंदर आता हे पत्रकार परिषदेमध्ये तुमची लाईन काय आहे नेमकं कशासाठी? ही पत्रकार परिषद याच्यासाठी आहे का गेल्या आठवड्याभरात जेव्हा आम्ही ही भूमिका घेतली त्याच्यानंतर खूप पुलाखालून पाणी गेलंय. लोकांना असं वाटतंय का याच्यातलं जी कारवाई आहे त्याला जसं तुम्हाला वाटत होतं त्याच्यामध्ये खूप गती नाही. 13 जण सापडले, ते जेलमध्ये गेले, आणखी 13चं काय होणार या संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या याच्यामध्ये आम्ही आशेच्या किरण आहे आमच्या मनामध्ये का जे लोक सापडत आहेत कोण जे FBI चे अधिकारी त्यांना सगळ्यांना आम्ही भेटून आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं याचा अर्थ असा आहे तर 100% ते याच्यामध्ये बारकाईने चौकशी करतायत. ती चौकशी समोर आल्यावर काही दिवसात आपल्यामध्ये चित्र येईल आणि जरी याच्यातलं परिपूर्ण चित्र आलं नाही तर आम्ही याच्या पाठीमागं सोडणार नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला आठवते का नाही मला माहीत नाही, एक काही लोकांचा फॅक्टर आहे. मी विचारलं सामान्य माणसाची मानसिकता काय, काल काय खाल्लं हे जर आज विचारलं तर विसराळू पद्धतीची मानसिकता आहे. पण आणि समोरच्या मंडळींनाही हेच वाटतंय का 2-5 दिवस हा प्रश्न शिळा पडला की लोक विसरून जातील, नंतर पुन्हा एकदा आम्ही सामाजिक आपल्या जीवनामध्ये येऊ. पण आम्ही तुम्हाला सामाजिक जीवनाच्या येण्या अगोदर जाहीरपणे सांगतो तुम्ही दोषी असाल तर निश्चितपणे प्रायचित्त घ्या आणि त्याच्यावर काम करा. प्रायचित्त घ्या आणि तुम्ही
निश्चितपणे कुठे यायचं ते आम्ही लोकांना आणि समाजाला या प्रश्नाच्या संदर्भात विसर पडून देणार नाही. कारण कॅन्सरग्रस्त माणूस हा सांगून कोणाच्या कुटुंबात जन्माला येत नाही. आज प्रत्येकाच्या तपासून पहा, 100-200 सांगितलंय. माझ्या परिसरात तर मी माझ्या सख्या 2 बहिणी ह्या कॅन्सरनी गेलेल्या आहेत. त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण देणाऱ्या कोणत्या माणसाला सोडू नये अशी माझी भावना आहे. एकंदर तुम्ही आता एकत्रितपणे आंदोलन केलं पहिलं, नंतर देवदत्त निकमांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली, आज तुम्ही स्वतंत्र घेत आहे. नेमकं म्हणजे हा विरोधकांमध्ये काय फूट पडली का काय नेमकं ते समजायचं? असं आहे, ही पत्रकार परिषद मुळातच आम्ही सांगितलंय का गेल्या काही दिवसामध्ये वळसे पाटलांनी खुलासा करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी जी काही भूमिका मांडली, आम्हाला वाटत होतं ती भूमिका मांडली. त्यांनी भूमिका मांडली व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये. ते त्यांच्या व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये गेले. त्यांनी त्यांची व्यक्तिगत टीका टिप्पणी असल्यामुळं त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर टीका टिप्पणीपेक्षा आम्हाला प्रश्नाचं गांभीर्य आहे. आम्हाला याच्या शोध मोहिमेत जायचे. आम्हाला ही शोध मोहीम होईल, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थंड बसणार नाही हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद.